जनावरांची सकाळच्या चाऱ्याची सोय शेतकऱ्यांच्या पाठीमागं सकाळी भयंकर उद्योग असतात. जनावरांचं शेण काढणं, त्यांचं दूध काढणं आणि त्यांना परत ते ताजा चारा करून मशीनद्वारे कुट्टी करून चारा टाकतात. अशा पद्धतीने घरातील अशा लहान लेकरांना, शाळेतल्या लेकरांना घेऊन सकाळची अशी जनावरांची कामं उरकावी लागते. हे शेतकऱ्यांचं असं गोधन आणि फक्त ह्यांना गोळीपेंड असेल, हिरवा चारा असेल, सुका चारा असेल भरपूर प्रमाणात द्यायचा आणि फक्त शेणासाठी गुरे सांभाळायचे. कारण दुधाला भावच नाही. आत्ता उन्हाळ्यात 32 रुपये लिटर झालेलं आहे, पण उन्हाळ्यात दुधाचं प्रमाण कमी असतंय. असं यांना चारा घालायचा जनावरांना. आता आम्ही आमची जनावरं दावणी असते ती, पण रब्बी हंगामाचं पीक काढल्यानंतर घराशेजारी जी मोकळी रान आहे ती मोकळ्या रानातनं आम्ही असं जनावरं बांधतो. म्हणजे काय होतं, असं शेणखत तिथल्या तिथं भरपूर प्रमाणात शेणखत पडलं जातं. असं मुलं आम्ही घरातील काम असे सकाळची सकाळ असे उरकत असते. म्हैशीला आम्ही असं जरा खालीच ओततो. वरती सिमेंटची कुंडी आहे तिची, पण रानात असं खालीच ओततो. कारण ती ह्या अशा प्लॅस्टिकच्या टपातनं पाय देऊन असं टप फोडून टाकते. तिनं आतापर्यंत 5-6 टप आणि 3 कुंड्या फोडून टाकलेल्या आहे. त्याच्यामुळे तिला आम्ही तसं तर खालीच चारा असा खालीच ओततो. ती खाते सगळी. फक्त खालची माती तेवढी साफ करायची खोऱ्याने आणि त्यात टाकायची. अशा सर्वांना चारा ठेवायचा. सगळ्या जातीचं म्हैस आहे, अशा ह्या जर्सी गाय आहेत, जर्सी कालवड आहेत आणि आपलं देशी खिलारी कालवड पण शेवलेले आहे. तर शेतकऱ्यांची बघा मित्रांनो अशी सकाळची कामं चालतात. त्याचा फायदा असा होतो की रानात बांधल्यानंतर असं शेणखत रानात विस्कटता येतं आणि जनावरांची मुतारी वगैरे सगळी शेतातच मिसळली जाते. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शेतकरी राजा.